नंतर आपल्याला बघायचं आहे सार्वजनिक काका. तर सार्वजनिक काका यांचं नाव काय होतं? वासुदेव गणेश जोशी. काय होतं? वासुदेव गणेश जोशी. मग हे सार्वजनिक काका असं नाव कसं पडलं? तर त्यांनी एक संस्था स्थापन केली होती, सार्वजनिक सभा. काय होती? सार्वजनिक सभा. आहे की नाही? या संस्थेमध्ये त्यांचा मुख्य सहभाग होता आणि यात सार्वजनिक सभा या सभेवरूनच त्यांचं नाव पडलं सार्वजनिक काका. ठीक आहे. परंतु त्यांचं मूळ नाव होतं वासुदेव गणेश जोशी. तर यांचा जन्म बघा 9 एप्रिल 1828मध्ये झाला. सातारा येथे झाला. सोपा आहे. 9 एप्रिल म्हणजे काय? तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला असते, त्याच्या 5 दिवस आधी 9 एप्रिल 1828मध्ये. ठीक आहे. 1828 आहे की नाही? सोपं आहे. 9 एप्रिल 1828 सातारा येथे. नंतर बघा नोकरीनिमित्त पुण्यास गेले. नंतर पुढील शिक्षण पुणे येथेच झाले. पुण्यास गेले नोकरीसाठी, परंतु काही दिवसातच त्यांना ती नोकरी सोडावी लागली आणि नंतर त्यांनी आपलं पुढील शिक्षण सुरू केलं पुण्यामध्ये आणि शिक्षण पूर्ण करून त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय सांभाळतच त्यांनी सामाजिक कार्यामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र त्यांनी घेतले. त्या काळामध्ये सरकारच्या दबावामुळे वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणीही घ्यायला तयार नव्हते, परंतु वासुदेव गणेश जोशी यांनी मात्र त्यांचे वकीलपत्र घेतले. ठीक आहे. नंतर सार्वजनिक सभामधील त्यांचं आपण कार्य बघूया. तर या सार्वजनिक सभेमध्ये मुख्य सहभाग त्यांचा होता, सार्वजनिक काकांचा होता आणि औंधचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा स्थापन करण्यात आली होती, सार्वजनिक सभा. परंतु मुख्य सहभाग मात्र सार्वजनिक काकांचा होता, वासुदेव गणेश जोशी यांचा होता आणि या सभेमध्ये न्यायमूर्ती रानडे हे देखील होते. आता यांची कार्य बघूया. या सभेची, सार्वजनिक सभेची कार्य आपण बघूया. पहिलं आहे सनदशीर राजकारण. सनदशीर राजकारण. तर याद्वारे जनतेमध्ये जागृती करणे, त्यांना संघटित करणे आणि जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्या सरकारपर्यंत पोहोचवणे, जेणेकरून सरकार त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढेल. तर अशा प्रकारे सनदशीर राजकारण करणे हे या सार्वजनिक सभेचे उद्दिष्ट होते. शेतीविषयक कार्य बघा या सभेचे. तर वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी करण्यात आली आणि याद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवरती प्रकाश टाकण्यासाठी याचा फार मोठा फायदा झाला. तर वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी. त्यानंतर 1876 ते 77मध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठा दुष्काळ पडला होता. बघा आपल्याला माहितीही नसतं, परंतु इतिहासामध्ये अशा काही घटना घडलेल्या असतात. आता आपण अभ्यास करतो आहे म्हणून आपल्याला माहीत होतं. तर 1876 ते 77मध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळग्रस्त लोकांना या सभेमार्फत, सार्वजनिक सभेमार्फत भरीव मदत करण्यात आली होती. नंतर बघा राजकीय कार्य बघा. तर ब्रिटिश साम्राज्ञीकडे, म्हणजे जी क्वीन होती ब्रिटिश साम्राज्याची, तर त्या साम्राज्ञीकडे भारतीयांना सामाजिक व राजकीय दर्जा द्यावा, स्वावलंबी बनवणारे लोकांना शिक्षण द्यावे, राजकीय दर्जा भारतीयांना द्यावा, अशा मागण्या त्यांनी क्वीनकडे केल्या. उद्योगाविषयी त्यांचे कार्य बघा. तर त्यांनी लघुउद्योगाचा आग्रह धरला, कारण आपला भारत हा खेड्यांमध्ये विभागलेला आहे आणि इथे छोटे छोटे उद्योगच लोकांना तारू शकतात. विशेषतः त्या काळी जेव्हा लोकांमध्ये अत्यंत गरिबी होती, की नाही, व्यवसायाची फारशी साधने उपलब्ध नव्हती. तर अशा परिस्थितीमध्ये लघुउद्योग हा लोकांसाठी फार फायदेशीर ठरू शकतो, म्हणून त्याने लघुउद्योगाचा आग्रह धरला होता. ठीक आहे. नंतर स्वदेशीचा पुरस्कार आणि प्रचार त्यांनी केला. स्वदेशीचा म्हणजे देशामध्येच तयार झालेली वस्तू वापरा, विकत घ्या. तर अशा पद्धतीने स्वदेशीचा त्यांनी पुरस्कार केला आणि स्वतः त्याचा प्रचार देखील केला आणि यासाठी त्यांनी ठिकठिकाणी स्वदेशी मालाची दुकाने देखील काढली. नंतर बघा वृत्तपत्राविषयी त्यांचं कार्य. तर वृत्तपत्र स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते होते, की वृत्तपत्रांना मोकळेपणे पत्रकारिता करता यावी. जातीभेदास त्यांचा विरोध होता. तसेच त्यांची इतर कार्य जर आपण बघितले तर रेल्वे उतारूंचे प्रश्न, संस्थानिकांचे अधिकार आणि राज्यातील दंगे याबाबत त्यांनी सरकारला वेळोवेळी सल्ले दिले. बघा कोणते कोणते सल्ले दिले? रेल्वे उतारूंचे प्रश्न, त्या काळचे संस्थानिक होते त्यांचे अधिकार
आणि राज्यातील जे दंगे होत होते तर त्याबाबत त्यांना ते नियंत्रणात आणण्यासाठी, त्याच्यावरती उपाय सुचवण्यासाठी त्यांनी सरकारला सल्ले दिले आणि अशा या महान व्यक्तिमत्वाचा मृत्यू 25 जुलै 1880 रोजी झाला. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, सार्वजनिक काका त्यांचं मूळ नाव होतं वासुदेव गणेश जोशी, परंतु सार्वजनिक सभा या संस्थेमध्ये त्यांचा प्रमुख सहभाग असल्यामुळे त्यांचं नावच पुढे पडलं सार्वजनिक काका. ठीक आहे. आणि त्यांचा जन्म, बाबासाहेबांचा जो जन्मदिवस आहे 14 एप्रिल, त्याच्या 5 दिवस आधी 9 एप्रिलला 1828 मध्ये झाला, सातारा येथे. ओके.